पहिलं प्रेम विसरतं का कोणी? पण मी विसरलो. आणि ते माझ्यासाठी पहिलं प्रेम होतं, तुझ्यासाठी कधीच नव्हतं. आणि इनफॅक्ट आय एम एंगेज नाव, आणि लवकरच माझं लग्न होणार आहे. व्हॉट? Yeah, I'm getting married. नो, तू मस्करी करतोस ना? You're pulling my leg, right? No, Shania. I'm serious. विश्वास नाही बसत आहे. प्राची, हाय शना, ही कोण आहे? प्राची साठे, माय फियांसे, माझी होणारी बाईक. जानेवारीमध्ये लग्न करतो. तुला इन्व्हिटेशन देतो, येशील ना? हे बघ, तू आत्ताही मस्करी करत असशील ना, तर प्लीज स्टॉप इट. हा, मस्करी? आम्ही का करू मस्करी? डेस्टिनी करते तुझ्याबरोबर मस्करी. गॉड, तू तू एक मिनिट थांब प्लीज. डायलॉग मारू नको आता. मी अजिबात मूड मध्ये नाही. एक मिनिट. स्पष्ट बोलतो. एखाद्याने आपल्याला डंप केलं, आपल्याला दुखवलं, तर काय होतं, किती त्रास होतो ना, याची जाणीव करून द्यायची होती तुला. अच्छा, म्हणजे तू फसवलंस मला. हा, लग्न ठरलं होतं तुझं, तरी माझ्यासोबत फिरत होता. प्राची, तुला माहिती हा तुला डबल डेट करतोय. हा मुलगा माझ्यासोबत फिरतोय. तुला माहिती आम्ही एक मिनिट थांब. मला माहितीये सगळं अगं, आणि अगदी सुरुवातीपासून सांगितलंय त्यांनी मला सगळं. नाही माहिती? तुला हे माहितीये का, पुण्यात असताना आमच्या दोघांचं अफेअर होतं? हो अगं, तेही माहितीये मला. आणि इनफॅक्ट तुम्ही आज फिरत होतात ना मॉलमध्ये, तेव्हा मी पण होते तिथे. मी लायर? मी चीटर? एकदा स्वतःकडे बघ, कोण लायर आहे आणि कोण चीटर. आणि तुला मला काही बोलायचा हक्क नाही आहे शनाया. माझ्याकडे पैसा आहे म्हणून परत पॅचअप केलेस ना माझ्यासोबत. आणि आता मी नाही म्हटलं की बस दुसरा शोधशील, मग तिसरा, चौथा. असं नसतं शनाया. जरा थांब आणि नीट विचार कर, कुठे चाललोय आपण, काय करतोय, आपल्या अशा वागण्याने दुसऱ्यांना काय त्रास होतोय. अगं, अशीच जर वागत राहिलीस ना, तर कोणी गैरफायदा घेईल तुझा आणि मोठ्या संकटात सापडशील. आणि मुख्य म्हणजे हा विचार कर की असं कोणाचं मन दुखावून आपण कधी सुखी नाही राहू शकत ना. ए बस कर, शहाणपणा शिकवू नको हं मला. तसे लायकी नाही तुझी. ए हॅलो, तू काय त्याची लायकी काढतेस? आधी तुझी लायकी बघ ना. जस्ट गेट लॉस्ट. ओके, एक दिवस ही पोरगी स्वतःच्या आयुष्याची माती करून घेणार. अशा लोकांना कधीच अक्कल येत नाही. जेव्हा येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. गॉड, काय कटकट आहे खरंच. ही सगळी मुलं सारखी आहेत. तो गॅरी पण तसाच, हा कुणाल पण तसाच. गॅरीच्या डोक्यावर राधिका बसली आणि हा काय माहितीये कोण आहे ही प्राची, हिला का घेऊन आलाय. मी काय करू आता? डिप्रेशन येईल मला अशाने. काम करते, मी शॉपिंग करायला जाते. यार, पण कुणालने सगळे पैसे घालवलेत माझे. शॉपिंग तरी कसं करू? अरे यार,
काय दिवस आलेत खरंच. काय करू मी आता? ईशीला फोन करू का? कमळा, शिंद्यांची ऑर्डर पुरी करायची बरं. 5 किलो गरम मसाला आहे आणि 5 किलो नागपुरी मसाला आहे. आणि आपण ती डायरी मेंटेन करायची होती कमळा. किती वेळा सांगितलं तुला, कच्चा माल नीट लिहून ठेवत जा. वेळ मिळाला किती पुरी करूया आपण, हा म्हणजे आपल्या लक्षात येईल. कमळा, मी तुझ्याशी बोलून राहिले ना. कमळा, हा? काय झालं? काय नाही ते. लक्ष कुठे आहे तुझं? कमळा, सांग बरं, काय झालंय? पैसे हवेत का? नाही ते तसं काही नाहीये. मग काय झालंय? तू काही बोललीस नाहीस तर कसं कळणार मला? मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटते ताई. काऊन, काय झालं? काय बरं गिरं नाही का तिला? नाही तसं काही नाहीये. पण तुम्हाला तर सगळंच माहितीये. माझा नवरा किती दारू पित होते. मग दारू पिऊन रोजचा तमाशा, रोजची भांडणं. मुलीला तर काही कळतच नाही की काय चाललंय. घाबरून जाते बिचारी. मला तर भीती वाटते की या सगळ्याचा तिच्यावर काही वाईट परिणाम नको व्हायला. हे असं पोरांसाठी हळव्या होतो. या वयात पोरांना तर जपलंच पाहिजे. नाजूक मन असतं त्यांचं. त्यांच्यावरती काही परिणाम नको व्हायला. ताई, हे मला कळतं, पण माझ्या नवऱ्याला नाही कळत ना. त्याला नको का मुलीची काळजी? ऐका ना, अथर्वला खूप ताप आलाय. तुम्ही येता का? त्याला डॉक्टरकडे घेऊन जा ना. म्हणजे मी घरी येऊन अजून काय वेगळं होणार आहे राधिका? मला येऊ दे. खरंय तुझं कमळ. हे बघ, एकदा नवऱ्याला सांग या सगळ्याचा काय परिणाम होऊन राहिला ते. बोलून ऐकलं तर ठीकच आहे, नाही तर समज दे त्यात. वेळ प्रसंगी आपल्या पोरांसाठी आपल्याला खटपट व्हावंच लागतं. बरोबर आहे ताई तुमचं. मी आजच बोलते नवऱ्याशी. येते मी. मलाही अथर्वकडे लक्ष द्यायला हवं. ज्या चुका यांच्याकडून घडल्या त्या चुका अथर्वकडनं कधीच घडता कामा नये. त्यासाठी मला अथर्वला सांभाळायला हवं, त्याच्यावरती चांगले संस्कार करायला हवे. पुष्कर कुठे आहे? काय नाही दादा, मी आलिया वर जाऊन. तुझे बाबा फॉरेनला गेलेत? हो, माझे बाबा फॉरेनला गेलेत. आणि तुझे बाबा? माझे बाबा तर इथेच आहेत. तुला माहिती आहे अथर्वचे बाबा डर्टी आहेत. तुला काय माहित अथर्वच्या बाबांबद्दल? अरे हा माझ्याच सोसायटीत राहतो. माझी आई माझ्या बाबांना सांगत होती की अथर्वच्या बाबांना एक गर्लफ्रेंड आहे आणि ते त्याच्या आईशी भांडतात पण. हो, अथर्व तुझ्या बाबांना गर्लफ्रेंड आहे? माझ्या बाबांना गर्लफ्रेंड नाही आणि तुझ्या दादी पण नाही आहे. अथर्वचे बाबा डर्टी 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 डर्टी.